दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विना नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक का सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील अनेक प्रकार आपण सध्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, त्यावर चिंतन व्हावं या दृष्टिकोनातून आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांनी हे फेसबुक लाईव्ह पेज आपल्यासाठी सुरक्षित ठेवलेलं आहे। त्याप्रमाणे आपण समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील अनेक पैलू, अनेक आयाम, अनेक कंगोरे पाहत आहोत। आज आपण समर्थांच्या सवाया याचं चिंतन करण्याचा शुभारंभ करीत आहोत। आज गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत आहे, माँसाहेब जिजाऊंचा जन्मदिवस आहे। आजचा योग, गुरुपुष्यामृताचा योग हा अलौकिक आहे। त्यामुळे आपलं भाग्य कालपर्यंत आपण समर्थकृत जवळपास 80 आरत्यांचा अभ्यास करत होतो। आजपासून आपण एक 10-12 सवाया आहेत
की ज्या नित्य नियमाने शिवथर घळीमध्ये दासबोधाची गंगोत्री, दासबोध ग्रंथाचं जन्मस्थळ त्या शिवथर घळीमध्ये आणि गडावर सुद्धा किंवा इतर अनेक ठिकाणी समर्थ सांप्रदायिकांमध्ये संध्याकाळच्या उपासनेमध्ये सवाया म्हटल्या जातात. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, हे सवाया म्हणजे काय? शेवया आम्हाला माहिती आहेत, गव्हाच्या पिठाच्या शेवया आहेत, त्याची खीर करून आम्ही खातो, कधी खिचडी करून खातो. हे सवाया काय भानगड आहे? या शब्दातच या वाङ्मय प्रकाराचा अर्थ दडलेला आहे. सव्वा, सवायांचं प्रत्येक कडवं हे 4 चरणांचं आहे. पहिला चरण हा 2 वेळा म्हणायचा, म्हणजे 4 आणि 1 5 असा सव्वा. प्रत्येक वाराची सवयी आहे. त्या सवाईमधून समर्थ रामदास स्वामींनी त्या देवतेची स्तुती केलेली आहे. 4 कडव्यांच्या ऐवजी पहिलं कडवं रिपीट करायचं, म्हणजे 5 होतात. यालाच सवाया असं म्हणतात. सव्वा या अर्थाने त्या सवाया आहेत. या सवाया म्हणत असताना एक प्रघात आहे, एक पद्धत आहे. सगळी मंडळी उपासनेला बसलेली आहेत आणि सवाया म्हणत असताना आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याचा अनुभव असेल. सज्जनगडावर काय, शिवथर घळीत काय, सवाया म्हणण्यासाठी चढाओढ लागते. एक सवाई म्हणण्यासाठी एकाच वेळी 3-4 जण उभे राहतात. कारण सवाई ही उभा राहून म्हणायची आहे आणि ती केवळ अशी साध्या आवाजात नाही म्हणायची, तर अशा धीर गंभीर आवाजामध्ये, मोठ्या आवाजामध्ये ती म्हणायची आहे. आणि सवाई संपल्यानंतर खाली वाकून जमिनीला हात लावून म्हणावा जय जय राम असं म्हणायचंय. ही एक पद्धत आहे सवाया म्हणण्याची. सवाया म्हणण्याची सुरुवातीला उद्धव सूत, ज्यांचं नाव लक्ष्मण आहे, त्यांची एक रचना आहे, एक अष्टक आहे. आणि ते अष्टक झाल्यानंतर सवाई म्हणायची आहे. समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, हे अष्टक 8 कडव्यांचं म्हणायचं आणि त्यानंतर सवाया म्हणण्यासाठी सुरुवात करायची. तुला मागतो रामदासा दयाळा, दिनाकारणे देई आता कृपाळा. खडो भक्ती तुझी असे त्वा करावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. असं हे अष्टक. या अष्टकामध्ये आणि
त्यानंतर घेतलेल्या सद्गुरु स्तवनामध्ये ही दोन्ही अष्टकं उद्धवसूत अर्थात लक्ष्मण यांची आहेत. सद्गुरु स्तवनामध्ये नवविधा भक्तीमध्ये श्रवण, नामस्मरण, अर्चन, वंदन, पूजन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन या सगळ्या भक्तींमध्ये, नवविधा भक्तींमध्ये समर्थ कसे आहेत याचं वर्णन आहे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. उपदेश ज्याला असे राघवाचा, श्रवणी जसा गुण परीक्षितीचा, विवेकी विरागी जगी पूर्ण तैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. करी कीर्तने नारदासारखाची, कदर्यू परी शांती ज्याचे सुखाची, जया वाटते कांचनू केर जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद, चकोरा परी आठवी रामचंद्र, रमा सेवी पादांबुजे जाण तैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. पृथू सारिखा अर्चनी वाटत आहे, खरा अक्रूराच्या समवंदित आहे, नसे गर्व काही अणुमात्र ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. खरी भक्ती त्या हो जगी मारुतीची, असे रामदासा परी मारुतीची, नसे भेद दोघा जळी गार जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जये अर्जुना सारिखे सख्य केले, मुळी हुनिया द्वैत निशेष केले, सीतानायकू दृढ केला कुवासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला, म्हणे उद्धवसूत वर्णो मी कैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. असं हे अष्टक अंजनगाव सुरजीचे त्र्यंबक पंत ब्राह्मण म्हणून होते. अमरावती जिल्ह्यामध्ये अंजनगाव सुरजी आहे. नाव प्रसिद्ध आहे, आपण ऐकलं असेल. त्यांना मल्हारी नावाचा मुलगा होता. मल्हारी वैराग्यामुळे संसाराचा त्याग करून निघून गेला. नगर जिल्ह्यामध्ये घोडेगावला तो समर्थांना भेटला, त्यांना शरण गेला आणि त्यांना सांगितलं की मी एकटाच आहे. समर्थांसोबत नंतर तो गडावर आला आणि त्यावेळी मल्हारीचे आई वडील समर्थांच्या दर्शनासाठी सज्जनगडावर आले होते. त्यांनी मुलाला ओळखलं, समर्थांना सांगितलं की यांनी घरदार सोडलंय, याने संसार सोडलाय. समर्थांनी त्याचं ताडण केलं. समर्थ त्याच्यावर रागावले. आई वडिलांची सेवा कर,
आणि एक मूल होईपर्यंत तू प्रपंच केला पाहिजेस असं त्यांनी सांगितलं. त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं उद्धव. आणि या उद्धवांचा मुलगा म्हणजे त्र्यंबक पंतांचा पणतू हा आहे लक्ष्मण, ज्यांनी मुद्रा घेतलेली आहे उद्धव सूत. यातल्या समर्थाष्टक आपण जे पाहिलं, यामध्ये शेवटी या नवविधा भक्तींचं आपण वर्णन पाहिलं. खरं तर ही पहिला जो चरण आहे, पहिला जो श्लोक आहे शुकासारिके, जो आपण सगळेजण म्हणत असतो, हा वामन पंडितांची रचना आहे. ही काही उद्धव सूत अर्थात कल्याणांची रचना नाही आहे. कारण दुसऱ्या कडव्यापासून नवविधा भक्तीचं विवेचन चालू आहे. श्रवणी जसा गुण परीक्षितीचा, श्रवण कीर्तन, नारदासारखं कीर्तन समर्थ करतायत. नामस्मरण शंकर किंवा प्रल्हादासारखं समर्थ करतायत. अर्चन पृथूसारखं करतायत. वंदन अक्रूरासारखं करतायत. अर्जुनासारखं सख्य करतायत. रमेसारखी पादसेवन भक्ती करतायत. आणि दास्य मारुतीसारखं करतायत. आत्मनिवेदन बळीराजासारखं करतायत. असे हे समर्थ, त्यांचं हे अष्टक आहे. या अष्टकानंतर सवाया म्हणण्याचा प्रघात आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 4 कडव्यांचं, 4 चरणांचं एक कडवं आहे. पहिला जो चरण आहे तो 2 वेळा म्हणायचा, म्हणून तो सवा होतो. सवाई असा त्याचा अर्थ आहे. या सवाया म्हणण्याच्या सुरुवातीला एक श्लोक म्हणण्याची पद्धत आहे. तो श्लोक आपण म्हणूया आणि आजच्या गुरुपुरुषामृताच्या परमपवित्र दिवशी आपण समर्थ वाङ्मयातील एका वेगळ्या आयामाचा विचार करण्यासाठी सुरुवात करूया. तुझा भाट मी वर्णितो रामराया, सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया. महाराज दे अंगीचे वस्त्र आता, बहुजीर्ण झाली देहे बुद्धी कंथा. असं म्हणायचं आणि त्यानंतर सवाया म्हणायच्या. सवाया ह्या भाटांनी म्हणलेल्या आहेत, त्या स्तुतीपर आहेत, असा याचा अर्थ आहे. तुझा भाट मी वर्णितो रामराया, सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया. तुझ्या ब्रीदाचं गायन मी करीन, तुझ्या सवायांचं गायन मी करीन. महाराज दे अंगीचे वस्त्र आता. माझं मूळ वस्त्र कुठलं आहे? माझं निज स्वरूप काय आहे ते मला दे. अर्थता एका दृष्टीनं कारुण्य, पण स्तुती करू नये, स्तवन करू नये. बहुजीर्ण झाली देह बुद्धी कंथा. देह बुद्धी ही खूप जीर्ण झाली आहे. ती अंगात भिनली आहे. एका अर्थाने देह क्षीण झालेला आहे, किंवा देह बुद्धी ही प्रबळ झालेली आहे. आता मला याचा कंटाळा आलाय. बहुजीर्ण झाली देह बुद्धी कंथा, महाराज दे अंगीचे वस्त्र आता. मला माझं स्वतःचं वस्त्र द्या. स्वामी,
मला माझं निज स्वरूप द्या, त्याची मला भेट घडवा, असं स्तुती करण्याच्या सुरुवातीला म्हणायचं आणि त्यानंतर सवाया चालू करायच्या. सवाई म्हणताना मी म्हणल्याप्रमाणे उभा राहायचं, मोठ्या आवाजात म्हणायचं आणि सवाई संपल्यानंतर खाली वाकायचं, जमिनीला हात लावायचा, म्हणावा जय जय राम, अशी सवाई संपते. पहिली आरती आहे, पहिली सवाई आहे गणपतीची. मंगलदायक प्रत्येक शुभ कार्याला आपण गणपतीचं स्तवन करतो. त्या गणपतीची सवाई आपण म्हणूया. वंदिला गजवदन, वंदिला गजवदन, मुखसुखाचे सदन, जेने जाळीला मदन, त्याचे अंतरधरा. राम 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 राम, जनसज्जन विश्राम, साधकांचे निजधाम, हिता पुले करा. अखंडित निजध्यास, अखंडित निजध्यास, धरांतरी अभ्यास, बोले भागवत व्यास, हरिभजने तरा. धीर उदार सुंदर, धीर उदार सुंदर, कीर्ती जाणतसे हर, सोडविले सुरवर, वरदायक खरा, म्हणावा जय जय राम. 4 कडव्यांची गणपतीची ही सवाई आहे. वंदिला गजवदन, गणपतीचं वंदन केलेलं आहे. मुख सुखाचे सदन, अनेक पुस्तकांमध्ये इथं एक चूक झालेली आहे. ती चूक अशी आहे, सुख सुखाचे सदन असं त्यात लिहिलेलं आहे. ते आहे मुख सुखाचे सदन. गजाननाचं मुख पाहिल्यानंतर, त्याला वंदन केल्यानंतर आम्हाला सुख आणि समाधान मिळणार आहे. जेणे जाळीला मदन, त्याचे अंतर धरा. भगवान श्री शंकर त्यांना अंतःकरणात धरा, कारण त्यांनी कामभावनेला उद्दीपित करणाऱ्या मदनाला जाळलेला आहे. राम राम राम, जनसज्जन विश्राम, साधकांचे निजधाम, हित आपुले करा. साधकांना केलेलं हे आवाहन आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार तो थोर सांडू न येतो. समर्थमानाच्या श्लोकामध्ये रामनामाचं महत्व पटवून देतात. राम राम राम, जनसज्जन विश्राम. संतांचं, सज्जनांचं, महानुभावांचं ते विश्रांती स्थान आहे, ते माहेर आहे. साधकांचे निजधाम, हित आपुले करा. अखंडित निजध्यास. महाराज दे अंगीचे वस्त्र आता, मला माझं निज स्वरूप दाखवा, मला ते परब्रह्म स्वरूप दाखवा, की ज्याला मी मुकलो आहे. आणि ते मुकलो आहे कशाच्यामुळे? देहबुद्धीच्या अहंकारामुळे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास आहे समर्थांच्या वाङ्मयाचा. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. अखंडित निजध्यास, त्या निज स्वरूपाच्या प्राप्तीचा, प्रचितीचा, तदाकारतेचा अभ्यास हा अखंडित असला पाहिजे. अखंडित निजध्यास, धरा अंतरी अभ्यास, बोले भागवत व्यास, हरिभजने तरा. हे मी म्हणतच नाहीये, समर्थ सांगतायत. महर्षी व्यासांनी हे भागवतात सांगून ठेवलंय, ते मी तुम्हाला सांगतोय. धीर उदार सुंदर, कीर्ती जाणतसे हर. आमचा राम कसा आहे? धैर्यवंत आहे, अत्यंत उदार आहे, सुंदर आहे. त्याची कीर्ती भगवान महादेव हे जाणतायत. ज्यांनी, ज्या रामानी
सोडविले सुरवर वरदायक खरा. सगळ्या देवदेवतांना रावणाने बंदी शाळेमध्ये टाकलेलं होतं. त्या सगळ्यांची सोडवणूक करणारे प्रभू श्रीराम आहेत. या सवाईमध्ये सुरुवात गणपतीच्या स्तवनाने झालेली आहे, मध्ये भगवान शंकर आहे आणि पुन्हा शेवटी रामाकडे समर्थ आपल्याला घेऊन जातात. दुसरी जी सवय आहे ती आहे मारुतीची. दोनच कडवे आहेत, 3 सवाया आहेत मारुतीच्या. एक हिंदीमध्ये आहे आणि 2 मराठीत आहेत. रामदूत वायुसूत, रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती, जो नरात वानरात भक्ती प्रेम वित्पती. दास दक्ष स्वामी पक्ष, दास दक्ष स्वामी पक्ष, नीज काज सारथी, वीर जोर शीर जोर धक्क धिंग मारुती, म्हणावा जय जय राम. मारुतीचं स्तवन यामध्ये केलेलं आहे. समर्थ म्हणतायत, रामदूत वायुसूत, हे रामाचे दूत आहेत, अग्रणी आहेत, सेवक आहेत, वायुपुत्र आहेत, वायुदेवताचे चिरंजीव आहेत. भीमगर्भ जुत्पती, अत्यंत विशाल आहेत, वीर आहेत, पराक्रमी आहेत. दास दक्ष, ते केवळ दास नाहीयेत, ते केवळ दूत नाहीयेत, ते दक्ष दास आहेत, सावध आहेत. प्रभू श्रीरामांच्या मुखारविंदातून पडणारा प्रत्येक शब्द ते झेलणारे आहेत. दास दक्ष स्वामी पक्ष, आपल्या स्वामीचा पक्ष सोडून कुठेही जात नाहीयेत. पुढे एका ठिकाणी विठ्ठलाच्या सवाईमध्ये किंवा तो जो अभंग आहे प्रसिद्ध, येथे कारे उभा श्रीरामा मनमोहना मेघश्यामा, त्या ठिकाणी समर्थांनी हा शब्द वापरलेला आहे. हा एकटाच हनुमंती इथं कसा आला म्हणले, पक्ष फुटल्यामुळे का काय? पंढरपुरात कुणीच दिसत नाहीये, बाकीचं सीता दिसत नाहीये, कपी दिसत नाहीये, तो वानरांचं दळ दिसत नाहीये, शरयू गंगा दिसत नाहीये, चापवाण दिसत नाहीयेत. नेहमी तुम्हाला बोलणारा आज बोलत नाहीये, माझ्याशी अबोला धरलेला आहे का? अरे, आणि हा हनुमंत इथं कसा काय आला? पक्ष फुटल्यामुळे आला काय? असं समर्थांनी त्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी समर्थ म्हणतात, दास दक्ष, दक्ष दास आहे तो. सेवक कसा आहे? सजग आहे, त्याचं सगळं लक्ष रामाच्या आदेशाकडे. दास दक्ष स्वामी पक्ष, आपल्या स्वामींच्या पक्षाला सोडून कुठेही न जाणार आहे, असा हा हनुमंत आहे. निज काज सारथी, रामाचं काम करणं हे त्याला निज काज वाटतं, त्याचं स्वतःचं काम वाटतं. त्याला वाटत नाही की मी माझ्या स्वामींचं काम करतोय, हे तर माझंच काम आहे. असा हा सारथी आहे. निज काज सारथी, वीर जोर शीर जोर धक्क धिंग मारुती. वीर आहे. शब्दांमध्ये रचना बघा तुम्ही. ही या सवया ज्या सगळ्या आहेत ना, ह्या अशा संध्याकाळच्या वेळी गडावर किंवा घडीमध्ये ऐकायला पाहिजे. ती मजा काही और आहे.
मोठ्या आवाजामध्ये, जेवढा मोठा आवाज काढता येईल तेवढा मोठा आवाज स्तुती करायची आहे भगवंताची. भगवंत खडबडून जागा झाला पाहिजे. वीर जोर शीर जोर धक्क धिंग मारुती, हे वर्णन हनुमंताचं केलेलं आहे. तो वीर आहे, वीर जोर, मोठा वीर आहे. शीर जोर, तो कुणाचं ऐकत नाही, कुणाला बधत नाही, त्याला जे पाहिजे तो ते करतो. शिरजोर धक्क धिंग मारुती, त्यांनी सगळ्या लंकेला हादरवून सोडलं. सगळ्यांची पळताभुई थोडी झाली. मोठा गोंधळ उडवून दिला त्यांनी लंकेमध्ये. हाहाकार माजवला. अर्ध्यापेक्षा जास्त लंका जळायला लागली. लोक भयभीत होऊन पळताय तिकडे तिकडे. असा हा मारुती आहे. एक सवाई आहे. प्रसाद प्रकाशनांनी जे ग्रंथ काढले त्यामध्ये ही सवाई आहे. खरं तर ह्या सवाईला जी चाल आहे किंवा जी सव्वा ज्याला आपण म्हणतो तसा काही इथं नाहीये, परंतु सवाईमध्ये याला अंतर्भाव त्यांनी केलेला आहे. ही हिंदी आहे. जब हनुमंत, जेव्हा हनुमंत, असा त्याचा अर्थ आहे. जब हनुमंत. सवय अशी आहे, जनक दुहिता शुद्ध लेने को गभार दौर दौर आए है, तब कंठ गुरगुरीत नेत्र गरगरीत. तब कंठ गुर गुर गुरीत, नेत्र गर गर गरीत, रोम थर थर थरीत, पुच्छ झारे. तबलक घर घर घरीत, बनमो दर दर दरीत, सीता शोक. हरत झर झर झरीत बन उफारे, तव कंठ कुच कुच कुचित, इंद्रजीत चक चक चकीत. रावण थक थक थकीत हर, नगर जार जार मख 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 मखीत. दास लियो जयतु राम मिले नश कपि भूकारे, कहिये जय जय राम. अशी ही सवाई आहे. आता यामध्ये काही 4 चरण नाही आहेत. पहिला चरण लगेच दुसऱ्यांदा म्हणायला, परंतु सवायामध्ये याचा अंतर्भाव केलेला असल्यामुळे याचा विचार आपण केला. जनक दुहिता शुद्ध लेने को गभार दौर दौर आए है. जेव्हा हे हनुमंतराय जनक दुहिता, जनकाची कन्या, शुद्ध लेने को, तिचा शोध घेण्यासाठी, गभार दौर दौर आहे, सगळीकडे फिरत फिरत हनुमंत आलेले आहेत. तब कंठ, कंठातून, तेव्हा सापडत नाहीये सीतामाई. काय करायचं तर आम्हाला कसं सांगायचं. तेव्हा कंठातून गुरगुर गुरगुर असा आवाज येतोय. तब कंठ गुर गुर गुरीत, नेत्र गर गर गरीत. कंठातून गुरगुर गुरगुर आवाज येतोय. नेत्र गरगर गरगर फिरतायत, डोळे शोध घेतायत सीतामाईचा. रोम थरथरीत पुच्छ झारे, अंगावर रोमांच आहेत, केस उभे राहिलेले आहेत आणि आपलं जे पुच्छ आहे ते जमिनीवर आदळतायत. कुठे सीतामाई. तबलक घर घर घरीत, बनमो दर दर दरीत, सीता शोक. शोकवनामध्ये, अशोकवनामध्ये शोक करत बसलेली सीता त्यांच्या दृष्टीला पडली. हरत झर झर झरीत बन उफारे. आणि त्यांनी काय केलं, त्या सगळ्या वनाचा विध्वंस करायला सुरुवात केली. तो विध्वंस पाहून अगोदर अनेक सरदार मंत्री आले, त्यांचा सफाया करण्यात आला. तेव्हा इंद्रजीत आला.
तव कंठ कुच कुच कुचित, इंद्रजीत चक चक चकित, रावण थक थक थकीत कर. इंद्रजीत आला, त्यांनी हनुमंतांना बंदी केलं आणि रावणाच्या समोर नेऊन उभा केला. रावण आश्चर्यचकित झाला, थक थक थकीत कर, आश्चर्यचकित झाला. त्याला मोठं आश्चर्य वाटलं, कोण आहे हा कपी? आणि जेव्हा त्याला समजलं की हा रामाचा दूत आहे, आणि त्यानंतरचा जो कथाभाग आपल्याला माहिती आहे की त्या पुच्छ जे लांब लांब होत गेलं, त्याला सगळ्या चिंध्या बांधण्यात आला, कपडे बांधण्यात आले, सगळे कपडे संपले लंकेतले, कपड्याची दुकानं सगळी रिकामी झाली, तूप तेल सगळं संपलं. काडी पेटवायला गेली, काडी पेट आहे ना, रावण जवळ आला, तो म्हणाला मी फुंकून टाकतो. त्यांनी फू केला आणि सगळा भडका उडाला, त्याच्या मिशा आणि दाढी जळाली. समर्थांनी अभंगामध्ये लिहिलेलं आहे, रावणाची दाढी जाळी. पुढे समर्थ म्हणतात, नगर जार जार मख 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 मखीत, दास लियो जय तू, राम मिले नश कपी भूकारे, म्हणावा जय जय राम. अर्ध्यापेक्षा जास्त लंकेला या हनुमंतांनी जाळलं. आणि ते जेव्हा रामाकडे परत गेले, राम मिले नश कपी भुभुक्कारे, रामाला भेटल्यानंतर मोठ्या आनंद व्यक्त केला, भुभुक्कार केला, असं वर्णन हनुमंताचं आहे. हनुमंताची तिसरी जी सवय आहे, ही सवय मराठीत आहे. आणि ही जी सवय आहे, तर ही सवय म्हणण्याचा प्रघात हा गडावर आणि शिवथर घळीमध्ये आहे. बऱ्याच जणांना ही सवय पाठ पण आहे. नयनी पाहता हनुमंत. आता परत आपण त्याच्या सवयांचा जो विचार आहे की पहिलं चरण हे 2 वेळा म्हणायचं आणि प्रत्येक कडवं हे 4 चरणांचं आहे. नयनी पाहता हनुमंत. नयनी पाहता हनुमंत ज्यासी वर्णिती महंत, ज्याचा महिमानंत मुख्य प्राण रामाचा. स्वामी रामाचे वहन. स्वामी रामाचे वहन, केले लंकेचे दहन, त्याची कीर्ती गहन बलभीम नामाचा. सदा बांधुनिया माज. सदा बांधुनिया माज, करी रामाचे निजकाज, ज्याचे श्री रघुराज सेवक पूर्ण कामाचा. नयनी पाहता हनुमंत, ज्यासी वर्णिती महंत, ज्याचा महिमा अनंत मुख्य प्राण रामाचा. समर्थ या ठिकाणी म्हणतात, ज्या हनुमंताला डोळे भरून पाहाव, ज्याचं वर्णन अनेक महंत करतात, ज्या हनुमंताचा महिमा अनंत आहे, जो श्रीरामांचा प्रभू श्रीरामांचा मुख्य प्राण आहे, ज्याचा महिमा अनंत मुख्य प्राण रामाचा. स्वामी रामाचे वहन, केले लंकेचे दहन, त्याची कीर्ती गहन बलभीम नामाचा. ज्याची कीर्ती अत्यंत गहन आहे, ज्यांनी लंकेचं दहन केलेलं आहे, त्याची कीर्ती गूढ आहे, ज्याचं नाव बलभीम आहे, जो महाकाय आहे, जो अखंड नित्य ब्रह्मचारी आहे, जो श्रीरामांचे सर्व काही काम स्वतःचे काम असं जाणून करतो, ज्याने श्रीरामाला रघुराजाला आपल्या शिरावर धारण केलेला आहे, जो पूर्ण काम श्रीरामांचा सेवक असून सर्व देवांमध्ये वरिष्ठ आहे, जो दासांची संकटे दूर करतो, त्या मारुतीला आपल्या डोळ्यांनी पाहिलेले रामदास त्याच्याशी एकनिष्ठ असून मारुती हा त्यांचा नेम आहे, असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. सदा बांधुनिया माज, करी रामाचे निजकाज, ज्याचे श्री रघुराज सेवक पूर्ण कामाचा. राम कसे आहेत? पूर्ण काम आहेत, निष्काम नाही आहेत.
पूर्ण काम झाल्यानंतर कुठली कामना, कुठली वासना, कुठली कल्पना अंतःकरणात उभी राहणार नाही, असा वर देणारे पूर्ण काम प्रभू श्री रामचंद्र आहे. सर्व देवांचा वरिष्ठ हा हनुमंत कसा आहे? सर्व देवांचा वरिष्ठ आहे, वारी दासाचे अरिष्ठ. आपल्या दासांचं अरिष्ट काढण्यासाठी तो धावत येतो. आणि आपल्या दासावर आलेलं संकट तो दूर करतो. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. याच कामासाठी ठेवलाय हनुमंताला इथं. प्रभू श्रीरामचंद्र तर गेले निघून. कुठलं काम आहे? हनुमंत तो ठेविला याची काजा, सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सांडो निघावे. आपल्या दासाला, आपल्या भक्ताला जर कुणी त्रास देत असेल, कुणी शत्रू, कुणी दुष्ट जर त्याला त्रास देत असेल, तर हा हनुमंत आपलं रामाचं ध्यान थांबवतो आणि तो धावत आपल्या दासासाठी येतो. या सवाईमध्ये समर्थांनी त्याचं स्मरण आपल्याला करून दिलेलं आहे. सर्व देवांचे वरिष्ठ, सर्व देवांचा वरिष्ठ, वारी दासाचे अरिष्ठ, रामदास एकनिष्ठ, मारुती हा नेमाचा. अशा मारुतीचा मी नेम लावलेला आहे, नित्य नेम, असं समर्थ या सवाईमध्ये सांगतायत. अशा हनुमंताच्या 3 सवाया आज आपण पाहिल्या. उर्वरित सवायांचं विवेचन आपण उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.